मतफेरीतून जमवले 43 लाख. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अद्यापही 3 आरोपी फरार असून संबंधित आरोपींचे पोस्टर्स पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच या आरोपींची माहिती देणाऱ्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे. दुसरीकडे पीडित देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी जनता रस्त्यावर उतरून त्यांना धीर देते आहे, तर अनेकांनी आर्थिक मदत देऊन सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यातच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नागरिकांनी फंड गोळा करून एकत्रितपणे 43 लाख रुपयांची रक्कम देशमुख कुटुंबियांकडे सुपूर्द केली. माजलगावकरांनी मदत फेरीतून जमा केलेले 43 लाख रुपये तालुक्याचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यामार्फत देशमुख कुटुंबियांना देण्यात आले. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी माजलगावकरांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय. माजलगाव तालुक्यातून जमा झालेला निधी आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आलाय. 9 डिसेंबर रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या हत्येमुळे देशमुख कुटुंबातील करता धरता गेल्याने कुटुंबियांवर मोठं संकट कोसळले. या कुटुंबियांना आधार देण्यासाठी जिल्ह्यातून समाजातून लोक पुढे येत आहेत. त्यातूनच माजलगाव शहरात मदत फेरी काढून शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्वसामान्य जनतेनं आपल्या खिशातून मदतीचा हात दिला. या मदत फेरीतून तब्बल 43 लाख रुपये जमा झाले. माजलगावकरांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा आणि मदतीचा हात, यातून जमा झालेला हा निधी आज मस्साजोग गावात जाऊन आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह माजलगावातील नागरिकांनी सुपूर्द केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.